नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तुमचं सर्वांचंच माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीबद्दल माहिती बघणार आहोत. अंगारकी संकष्टी चतुर्थीची पूजा एकदम सोपी पण शास्त्रोक्त कशी करावी ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर या संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय कधी आहे, उपवास कसा करावा ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. यावर्षी अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे 12 ऑगस्ट वार मंगळवार 2025 रोजी, म्हणजे उद्याच आलेली आहे. उद्या आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी मंगळवारच्या दिवशी येते, त्यावेळी त्या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. त्याचबरोबर मंगळी चतुर्थी असं पण म्हणतात. गणपती बाप्पांच्या पूजेसाठी अतिशय पावन आणि तितकाच पवित्र हा मुहूर्त असतो. त्यातल्या त्यात श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थी म्हणजे दुग्ध शर्करा योगच. या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा आराधना जरूर करावी. आता या अंगारकी संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय कधी आहे ते आता आपण बघू. 12 ऑगस्ट 2025 रोजी वार मंगळवार या दिवशी आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी करायची आहे, म्हणजे उद्याच. उद्या चंद्रोदयाची वेळ आहे 9 ते 9:15. आता ज्यांना उपवास आहे त्यांनी साधारण 9:20 नंतर चंद्राचं दर्शन घेऊन त्यानंतर उपवास सोडायचा. चतुर्थी ही गणपती बाप्पांची अतिशय आवडती तिथी, म्हणूनच या संकष्टी चतुर्थी ज्या दिवशी असते त्या दिवशी गणपती बाप्पांची आपण विशेष पूजा सेवा करत असतो. अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत जर मनोभावे जर केलं तर कुठल्याच समस्या कुठल्याच अडचणी राहत नाही. जीवनातील कुठलीही समस्या असू द्या, मग ती संततीविषयक समस्या असतील, मुलांच्या शिक्षणातील अडचणी असतील, नोकरीचा प्रश्न असेल, त्याचबरोबर नोकरी व्यवसायातील अडचणी असतील, किंवा घरामध्ये आर्थिक समस्या असतील, घरामधील आजारपण असेल, या सगळ्याच गोष्टींचं निवारण होतं. कारण बघा, आपण गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हणतो, त्यामुळेच कोणत्याही संकटाचं समस्यांचं निवारण करण्याची शक्ती या दैवतामध्ये आहे. म्हणूनच प्रत्येकाने अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची सेवा आराधना उपवास जे जे शक्य होईल ते जरूर करा. आता ही पूजा शक्यतो संध्याकाळी चंद्रोदयानंतर करतात. कारण बघा, संकष्टी चतुर्थी म्हटलं की आपण पूजा करण्यासाठी आपण चंद्रोदय कधी आहे ते बघतो. कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रपूजन करण्याला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. चंद्रोदयानंतर चंद्राची सुद्धा पूजा करणं आवश्यक आहे. गणपतीची पूजा करून झाली की लगेच चंद्राची सुद्धा पंचोपचार पूजा करायची असते. म्हणूनच गणपती बाप्पांची ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केली जाणारी पूजा घराच्या अंगणामध्ये, अंगणातील पोर्चमध्ये, बाल्कनीत किंवा गच्चीवर सुद्धा करतात. त्यामुळं दोन्ही पूजा एकाच वेळेस करता येतात. गणपती पूजन झालं की लगेचच चंद्रपूजन. आमच्याकडे ही संकष्टी चतुर्थीची पूजा चंद्रोदयाच्या थोडंसं अगोदरच करतात. गर्भी चंद्र असताना पूजा करावी असं म्हणतात आणि पूजा पूर्ण होईपर्यंत चंद्रोदय होतो, मग लगेचच चंद्राची सुद्धा पंचोपचार पूजा करून आरती करतात. आता आपण ही पूजा कशी करायची ते बघू. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं. आपल्या घराची आजूबाजूचा जो परिसर आहे त्याची साफसफाई करून घ्यायची. त्यानंतर स्वतः सुचिरभूत होऊन दारामध्ये सडा रांगोळी करून घ्यायची. दिवसभर उपवास करून गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं. उपवासामध्ये तुम्ही फळं खाऊ शकता किंवा उपवासाचे जे पदार्थ असतात ते पण खाऊ शकता. आता संध्याकाळी जिथं आपल्याला पूजा मांडायची आहे तिथं जागा स्वच्छ करून घ्यायची. जिथं पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी रांगोळीनं स्वस्तिक काढून घ्यायचं, त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं. त्यानंतर तिथं एक चौरंग किंवा पाट ठेवून त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरून घ्यायचं. पूजेला सुरुवात करताना दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. त्याचबरोबर या पूजेसाठी महिला जर पूजेला बसल्या असतील तर त्यांनी स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि पुरुष पूजेला जर बसले असतील तर त्यांनी स्वतःच्या कपाळाला अष्टगंध लावून घ्यायचा. आपण जो दिवा प्रज्वलित केलेला आहे त्या दिव्याचं पूजन करून घ्यायचं. दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून घ्यायची. त्यानंतर संकल्प करून घ्यायचा. संकल्प केल्यामुळे कार्यसिद्धी होते. एखादी मनोकामना जर असेल, इच्छा असेल तर ती पूर्ण होते. संकल्प करताना उजव्या हातात 2 पळ्या पाणी घेऊन त्यामध्ये 2 दाणे अक्षदा घ्यायच्या, 1 फूल घ्यायचं
आणि मनोमन गणपती बाप्पांचं स्मरण करून गणपती बाप्पांना सांगायचं आहे की मी अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत करत आहे, माझ्याकडून ही सेवा, हे व्रत करून घ्या. तुमची एखादी इच्छा, एखादी मनोकामना असेल तर ती अवश्य बोला. अशा प्रकारे गणपती बाप्पांना विनंती करून हातातील पाणी सरळ हाताने ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. हे संकल्प सोडलेलं पाणी आपल्या फुलझाडांना, फळझाडांना टाकायचं, तुळशीला अजिबात टाकायचं नाही. आता आपला संकल्प करून झाला. आता ताम्हणामध्ये गणपतीची मूर्ती घ्या. प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपतीची मूर्ती असतेच. जर नसेल तर तुम्ही गणपती स्वरूप सुपारी घ्या. आता हा अभिषेक आणि ही जी पूजा आहे मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे. म्हणजे ही गणपती बाप्पांची पूजा अगदी साधी सोपी पण शास्त्रोक्त होईल. चला तर मग गणपती बाप्पांच्या पूजनाला सुरुवात करूया. सर्वात पहिला अभिषेक. आता ही गणपतीची मूर्ती किंवा सुपारी आपण ह्या ताम्हणामध्ये घेतली. आता आपण अभिषेक करणार आहे. सर्वात पहिलं गणपतींना अक्षदा व्हायच्या आव्हान म्हणून श्रीमन महागणाधिपतये नमः आह्वानार्थे अक्षदं समर्पयामी. पुन्हा थोड्या अक्षदा व्हायच्या आसन म्हणून श्रीमन महागणाधिपतये नमः आसनार्थे अक्षदं समर्पयामी. त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या पायावर 2 पाळ्या पाणी व्हायचं, याला पाद्यपूजा म्हणतात. श्रीमन महागणाधिपतये नमः पाद्यपूजनं करिष्ये. पाद्यपूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या हातावर 2 पाळ्या पाणी व्हायचं. नंतर डोक्यावर श्रीमन महागणाधिपतये नमः अभिषेक कुर्यात. म्हणजे आपण आता इथं अभिषेक सुरू केलेला आहे. अभिषेक करत असताना अगोदर शुद्ध पाण्याने स्नान, त्यानंतर पंचामृताने स्नान, पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान, असा अभिषेक करायचा असतो. पंचामृताने स्नान घालताना तुम्ही हे पंचामृत करून पण स्नान घालू शकता किंवा हे पंचामृतामधील पदार्थ वेगवेगळे वाहून पण अभिषेक घालू शकता. अभिषेक सुरू असताना गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं. गणपती अथर्वशीर्ष नित्यसेवा या स्तोत्रमंत्र या ग्रंथामध्ये आहे. त्यात बघून तुम्ही म्हणू शकता किंवा यूट्यूबवर लावून द्यायचं आणि आपण ऐकायचं. म्हणजे श्रवण पण होईल आणि अभिषेक पण होईल. नाही जमलं तर ओम गणपतये नमः असं पण म्हणू शकता. आणि म्हणत असताना अभिषेकाचे संततधार चालू ठेवायची. अशा प्रकारे गणपती बाप्पांचा अभिषेक पूर्ण होईल. श्रीमन महागणाधिपतये नमः अभिषेकम संपूर्णम. अशा प्रकारे गणपती बाप्पांचा अभिषेक पूर्ण झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून चौरंगावरती थोड्या अक्षदा आसन म्हणून ठेवा. त्यावर मूर्ती स्थापन करा. श्रीमन महागणाधिपतये नमः सुप्रतिष्ठितमस्तु. गणपतींना थोडा कापूस वस्त्र म्हणून अर्पण करा किंवा वस्त्रमाळ जर असेल तुमच्याकडं तर वस्त्रमाळ अर्पण करा. श्रीमन महागणाधिपतये नमः वस्त्रं समर्पयामी. त्यानंतर गणपतींना गंध लावा, अक्षदा वाहा. श्रीमन महागणाधिपतये नमः गंधं समर्पयामी. श्रीमन महागणाधिपतये नमः अलंकारार्थे अक्षदं समर्पयामी. गणपतींना त्यांची आवडती फुलं वाहा. जास्वंदीची फुलं वाहा, दुर्वा वाहा, शमीपत्र जर असेल तर शमीपत्र वाहा. श्रीमन महागणाधिपतये नमः ऋतुकालानुद्भव पुष्पं समर्पयामी. त्यानंतर गणपतींना हळदी कुंकू वाहा. श्रीमन महागणाधिपतये नमः हरिद्राम कुंकुमं सौभाग्यद्रव्याणि समर्पयामी. त्यानंतर धूपदीप ओवाळा. श्रीमन महागणाधिपतये नमः धूपम् आग्रापयामी. श्रीमन महागणाधिपतये नमः दीपं दर्शयामी. आता गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवत असताना इथं तुळशीपत्र आपल्याला वापरायची नाही. गणपतींना नैवेद्य दाखवताना दुर्वा किंवा शमीपत्र वापरायचं, तुळशीपत्र वापरायचं नाही. नैवेद्य दाखवताना पंचामृताचा नैवेद्य किंवा खडीसाखरेचा पण नैवेद्य दाखवतात. श्रीमन महागणाधिपतये नमः शर्कराखंड खाद्यानि समर्पयामी. अशा प्रकारे गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करून घ्यायची. त्यानंतर आरती करायची. तर अशा प्रकारे अंगारकी संकष्टी चतुर्थीची पूजा उद्या तुम्ही नक्कीच करा. ही पूजा सकाळी करा, संध्याकाळी करा. पण ज्यांना उपवास आहे त्यांनी चंद्रदर्शन झाल्यानंतर उपवास सोडायचा. दिवसभर मन शांत ठेवा, चिडचिड करू नका, कुणाशी कठोर बोलू नका. या दिवशी दारामध्ये कोणी जर याचक आला त्याला दानधर्म अवश्य करा.
दिवसभर जेवढं शक्य होईल तेवढं गणपती बाप्पांचं नामस्मरण करा. संध्याकाळी पूजा झाल्यानंतर गणेश मंत्र, संकटनाशक गणेश स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, ऋणमोचक गणेश मंत्र किंवा गणेश स्तोत्र हे पठण करा. तर अशा प्रकारे ही गणपती बाप्पांची चतुर्थीच्या दिवशी केली जाणारी पूजा एकदम साधी, सोपी पण शास्त्रोक्त मी तुम्हाला सांगितली. अशा पद्धतीनं 12 ऑगस्टला म्हणजेच उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थीची गणपती बाप्पांची ही पूजा सर्वांनी नक्कीच करा. ओम गणपते नमः. तर असो, झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ थोडा जरी माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेजारी बेलसुद्धा प्रेस करा, त्याचबरोबर लाईक आणि शेअरसुद्धा करा. सर्वांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.